लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केलाय। लाडकी बहीण योजना कधीही बंद करणार नाही अशी ग्वाही यावेळी शिंदेंनी दिली आहे। 2100 रुपये योग्य वेळी देऊ अशी ग्वाही विधानसभेत एकनाथ शिंदेंनी दिलेली आहे। त्यावेळेस तुम्हाला वाटलं हे फक्त निवडणुकीपुरती घोषणा आहे, तुम्ही चुनावी जुमला म्हणाले नाना, तुम्ही म्हणाले ही फसवी घोषणा आहे, तुम्ही एवढ्यावर थांबले नाही, तुम्ही हायकोर्टात पाठवलं, हायकोर्टाने पण एक चपराक दिली, त्याला पाठवून दिलं परत आणि तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी त्या लाडक्या बहीण योजनेचे पैसे नाना जमा केले। त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं आता आचारसंहितेत पण पैसे बंद होतील, तर आचारसंहितेचे पण ॲडव्हान्स पैसे आम्ही टाकले। आम्ही पण बरोबर डोकं लावून काम केलं, लाडक्या बहिणींना पैसे मिळाले पाहिजे म्हणून, आणि लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलाय। सामाजिक न्याय विभागाचे 671 कोटी 35 लाख रुपये, तर आदिवासी विकास विभागाचे 549 कोटी 29 लाख रुपये वळवण्यात आले। महिला आणि बाल विकास विभागानेही 4882 कोटी 56 लाख दिलेत। तर विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागण्यांप्रमाणे ही आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली आहे। सामाजिक न्याय विभागाचा निधी सातत्याने लाडकी बहीण योजनेसाठी वळवला जातोय, त्याचा परिणाम सामाजिक न्याय विभागाच्या योजनांवर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। आदिवासी भाग असेल नाही तर समाज कल्याण यातला मोठा पैसा हा आरोग्यासाठी, नाही तर वेगळ्या वेगळ्या त्यांच्या ज्या योजना ज्याच्यामध्ये कुठेतरी आरोग्य असेल, नाहीतर सामाजिक प्रतिष्ठा, नाहीतर त्यांना आर्थिक ताकद देणं, या विषयावर जो निधी खर्च केला जातो तो दुर्दैवाने आता केला जात नाही आणि याच्यामुळे जे नुकसान होतं ते कधीही भरून काढता येणार नाही। पण या सरकारला काय पाहिजे, स्वतः निधी कुठून आणायचा याच्यापेक्षा दुसऱ्याचा निधी घ्यायचा आणि मात्र त्या ठिकाणी तो निधी या लाडक्या बहिणींच्या योजनेसाठी वापरायचा। आमचं म्हणणं आहे की लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला, म्हणजे हे लहान मराठी कॉन्ट्रॅक्टरबद्दल मी बोलत नाही, पण गुजरात आणि हैदराबादच्या कॉन्ट्रॅक्टरला, लाडक्या कॉन्ट्रॅक्टरला पैसा देऊन मलिदा खाण्यामध्ये मात्र हे सरकार कुठं कमी पडत नाही। तो मलिदा जरा कमी खावा, लाडक्या बहिणींनाही पैसे द्या, पण समाज कल्याण आणि आपल्या आदिवासी विभागाचा निधी कृपा करून वळू नका। मंत्री सांगतायत आणि काल मुख्यमंत्री सांगते की लाडकी बहीण योजनेची तुलना करू नका, पण एका बाजूला तुम्ही ही योजना चालू करत असताना